बहीण योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम होतोय। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे, कारण उद्यापासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता बंद होणार आहे। त्या दृष्टिकोनातून आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला आहे त्या बहिणींना आजपासून मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजच डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। बहिणींना मेसेज येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज योजनेमध्ये पात्र असेल तर तुम्हाला आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आताच डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सकाळपासून भरपूर बहिणींना बँकेचा मेसेज आलेला आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, मे महिन्याचा 11वा हप्ता येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज मे महिन्याचा 11वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे येणार नाही, तर याच्यामध्ये 600 रुपयांनी वाढ सुद्धा केलेली आहे। म्हणजेच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता 1500 रुपये प्रमाणे येईल, परंतु मे महिन्याचा 11वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे सोडण्यात आलेला आहे। यासाठी तरतूद सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच तुम्हाला आज मे महिन्याचा 11वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि लाडके बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने सुद्धा आदेश दिलेला आहे। त्यामुळे आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। परंतु महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की आज बहिणींच्या खात्यामध्ये फक्त एक हप्ता येणार नाही, याच्यामध्ये 2 हप्ते सोडण्यात आलेले आहे। सकाळपासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्ते आलेले आहे। थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। पहिला हप्ता नाही, 2 हप्ते देणार आहोत। आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही, आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे। त्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजच 2 हप्ते येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून वाट पाहत होता, तर तुमची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे। बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता महिला दिनानिमित्त 3000 रुपये सर्व बहिणींना सोडण्यात आलेला होता। त्याचप्रमाणे आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच आज शेवटच्या दिवशी सर्व पात्र बहिणींना पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, हे 2 हप्ते बंद सुद्धा होणार आहेत। म्हणजेच उद्यापासून हे 2 हप्ते बंद होतील। आजच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्ते सुद्धा
येणार आहे उद्या. याची बंद करण्याची तारीख सुद्धा आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा एक काम केलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही हे एक काम केलेलं असेल तरच पैसे येणार आहेत. बघा, सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्यासोबत लिंक सुद्धा करायचं आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, परंतु तुमच्या खात्यामध्ये अजून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला नसेल, मे महिन्याचा 11वा हप्ता आलेला नसेल, तर तुम्ही लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही, तर त्या एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासोबत मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा येणार आहे. सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे आणि बोनसचे पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आज तुमच्या खात्यामध्ये फक्त एप्रिल हप्ता येणार नाही. याच्यामध्ये एप्रिल हप्त्याचे 1500 रुपये, मे महिन्याचे 2100 रुपये, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये आणि बोनसचे 3000 रुपये सुद्धा येणार आहे. एकंदरीतपणे सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. आज सर्व योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा येणार आहे. परंतु ज्या बहिणींना अजून गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे आलेले नसतील, तर त्या लाडक्या बहिणी या पात्रतेमध्ये पात्र आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा, सकाळपासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे आलेले आहेत, परंतु भरपूर लाडक्या बहिणींना गॅसचे पैसे आणि बोनसचे पैसे आलेले नाही. जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच पैसे येतील, अन्यथा जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनसाठी जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे, तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर पैसे येणार नाही, कारण भरपूर बहिणींचे अर्ज रद्द सुद्धा करण्यात आलेले आहे. काही बहिणींना आज सकाळपासून रिजेक्ट म्हणून सुद्धा मेसेज आलेला आहे. म्हणजेच युअर ऍप्लिकेशन रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल. ज्या बहिणींना हा मेसेज आलेला असेल त्या बहिणींना पैसे येणार नाही, त्या बहिणींनी वाट सुद्धा पाहायची नाही. परंतु जर तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल, तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला नसेल, तर तुम्हाला आज गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी, बोनसचे पैसे मिळवण्यासाठी जे दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे, तर ती दुसरी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या घरामध्ये गॅस असेल तरच पैसे येणार आहेत, कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि ज्या ज्या बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असेल, त्याच बहिणींना आज गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या पात्रता लक्षात घ्या, तरच तुम्हाला पैसे सुद्धा येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे, तर ती तिसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे 6 महिन्यांपूर्वी गॅस सुद्धा असायला पाहिजे. म्हणजेच तुम्ही गॅस 6 महिन्यांपूर्वी घेतलेला असावा. जर तुम्ही या चालू महिन्यामध्ये गॅस खरेदी केलेला असेल, मागच्या 2 महिन्यांमध्ये गॅस खरेदी केलेला असेल, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. परंतु ज्या ज्या लाडक्या बहिणींनी 6 महिन्यांपूर्वी गॅस खरेदी केला असेल त्या बहिणींना पैसे येणार आहेत, कारण त्यावेळेस अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होती. सरासरी अन्नपूर्णा योजनेला 6 महिने पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्या अगोदर नियमावली सुद्धा घातलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी गॅस खरेदी केलेला असेल तरच पैसे येणार आहेत, अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये मिळवण्यासाठी जी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे, तर ती चौथी पात्रता म्हणजे तुमच्याकडे गॅस कनेक्शनचे पासबुक असायला पाहिजे. ज्या ज्या बहिणींकडे गॅस कनेक्शनचे पासबुक असेल त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी चुकीच्या पद्धतीने गॅस भरून आणत असतील, म्हणजेच त्या बहिणी ब्लॅकने गॅस सुद्धा भरून आणत असतील, तर त्या बहिणींना आज गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही. थेट आदेश
आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी गॅस खरेदी केलेला असेल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल आणि त्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असेल तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनो, तुम्हाला सुद्धा 4 पात्रता सांगितल्या। जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला आज गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे मिळणार आहेत। परंतु भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये येणार आहेत का 830 रुपये येणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या बहिणींना मागील 2 हप्ते 830 रुपयांचे मिळाले असतील त्यांना आज 830 रुपयांचा एक हप्ता सुद्धा मिळणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचा अजून एकही हप्ता मिळाला नव्हता त्या बहिणींना आज 3 हप्ते येणार आहेत, म्हणजेच 2,500 रुपये येणार आहे। परंतु ज्या बहिणींना एप्रिल हप्ता आणि मे हप्ता आलेला नसेल त्या बहिणी या पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण भरपूर माता भगिनींना पैसे सुद्धा आलेले नाही। ज्यांना पैसे आलेले नसतील तर त्या बहिणींनी या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण पैसे सोडण्या अगोदर अर्जांची छाननी सुद्धा करण्यात आलेला आहे। भरपूर बहिणींना फक्त एप्रिल हप्ता आलेला आहे, मे हप्ता आलेला नाही। त्यामुळे जर तुम्हाला मे हप्ता आलेला नसेल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तरच पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाही। तर बघा लाडका बहिणीनो, या 4 पात्रतांपैकी जी पहिली पात्रता आहे तर ते पहिली पात्रता उत्पन्नाची आहे। बघा तुम्ही जर लाडके बहीण असाल, तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। परंतु ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्याच बहिणींना पैसे येणार आहेत, कारण भरपूर बहिणींचं उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त झालेलं आहे। म्हणजेच काही बहिणींचं उत्पन्न 3 लाख रुपये, काही बहिणींचं उत्पन्न 4 लाख रुपये, 5 लाख रुपये सुद्धा झालेले आहे। त्यामुळे काही बहिणींना पैसे सुद्धा आलेले नाहीत। जर तुम्हाला अजून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला नसेल, मे महिन्याचा 11वा हप्ता आलेला नसेल तर तुमची उत्पन्नाची मर्यादा तुम्ही सुद्धा पाहायची आहे, अन्यथा तुमचा अर्ज रिजेक्ट सुद्धा केला जाणार आहे, तुम्हाला अपात्र सुद्धा केलं जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणीनो, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता नोकरीची आहे। बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा किंवा खासगी नोकरीमध्ये सुद्धा कामगार नसावा, अन्यथा जर एखादा सदस्य नोकरीमध्ये कामगार असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा पाहायचं आहे की तुमच्या घरामधील एखादा सदस्य डॉक्टर असेल, शिक्षक असेल, वकील असेल, रेल्वे कामगार असेल किंवा बसमध्ये कंडक्टर असेल, म्हणजे सरकारी कार्यालयामध्ये कामगार असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, शासनाने अट सुद्धा घातलेली आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता टॅक्सची आहे। बघा तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा। जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी टॅक्स भरत असेल किंवा खासगी टॅक्स भरत असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण तुमचा सर्व डाटा राज्य सरकारकडे गेलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्य खासगी टॅक्स किंवा सरकारी टॅक्स भरत असेल तर तुमचा अर्ज रद्द केला जाणार आहे। सोबतच तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। जर तुमच्या घरामधील एखाद्या सदस्याकडे 4 चाकी गाडी असेल तरी पण तुम्हाला एप्रिल हप्ता येणार नाही आणि मे हप्ता सुद्धा येणार नाही। सोबतच जी चौथी पात्रता आहे तर ती चौथी पात्रता योजनांची आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही शेतकरी लाडकी बहीण असाल तर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे तर तुमचा अर्ज पात्र ठरू शकतो, अन्यथा जर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल तर तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, जी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती चौथी पात्रता योजनांची आहे। बघा महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, विधवा पेन्शन योजना असेल, वयश्री योजना असेल, यांसारख्या विविध योजना महाराष्ट्र राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिक
नागरिकांसाठी सुरूच करण्यात आलेले आहेत. परंतु जर तुम्ही लाडके बहीण असाल आणि तुम्ही जर या योजनांपैकी कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घेत असाल, म्हणजे तुम्ही डबल योजनांचा लाभ घेत असाल, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. कारण महिला व बालविकास विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या बहिणी फक्त एकाच योजनेचा लाभ घेत असतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही डबल योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा 4 पात्रता सांगितलेले आहेत. त्यामुळे ज्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना आज गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये, बोनसचे 3,000 रुपये आणि दोन्ही हप्ते सुद्धा मिळणार आहेत. परंतु ज्या बहिणी 4 पात्रतेमध्ये बसत नसतील त्या बहिणींना 1 रुपये सुद्धा मिळणार नाही. त्यांचा अर्ज थेट रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. सोबतच ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यांच्यासाठी आज राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. म्हणजेच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी काही योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. बघा, ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्यांच्यासाठी आज राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 4 योजना सुद्धा सुरू केलेल्या आहेत. ज्या बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून या योजनाचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल त्याच बहिणीने या योजनांचा अर्ज करायचा आहे. परंतु या योजनांसाठी काही पात्रता घालण्यात आलेल्या आहे. याच्यामध्ये काही कागदपत्रे असतील, उत्पन्नाची मर्यादा असेल, सोबतच अपंग असेल, निराधार असेल यांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला या 4 योजनांपैकी कोणत्या तरी एका योजनेचा अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तर बघा लाडका बहिणींनो, या 4 योजनांपैकी जी पहिली योजना आलेली आहे तर ती पहिली योजना म्हणजे शिलाई मशीन योजना. बघा, तुम्ही जर लाडके बहीण असाल, तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल तर तुम्ही या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेमार्फत शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा आहे. परंतु या शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या बहिणी 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना शिलाई मशीन योजनेचा अर्ज करता येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे किंवा तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. आणि तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. बघा, ज्या ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना मोफत शिलाई मशीन योजना या योजनेचा अर्ज प्राथमिक स्वरूपामध्ये करता येणार आहे. परंतु ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील, पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना या शिलाई मशीन योजनेचा अर्ज करता येणार नाही. तर बघा, तुम्ही सुद्धा या 3 पात्रतेमध्ये बसलेला असाल तर तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरून अर्ज सुद्धा करायचा आहे. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन साठी देण्यात येणार आहे. म्हणजे ज्या ज्या बहिणींना शिलाई मशीन खरेदी करायची असेल त्या बहिणींनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरून अर्ज सुद्धा करायचा आहे. सोबतच लाडक्या बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून ज्या दुसऱ्या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे ती योजना म्हणजे मोफत डंका मशीन योजना. बघा, तुम्ही जर लाडके बहीण असाल, तुम्हाला मिरची व्यवसाय करायचा असेल, मसाल्याचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मोफत डंका मशीन योजना या योजनेच्या माध्यमातून 52,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. परंतु तुम्हाला सुद्धा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती अर्ज सुद्धा करावे लागेल. ज्यानंतर तुमचा अर्ज पात्र ठरला तरच तुम्हाला मोफत डंका मशीन खरेदी करण्यासाठी 52,000 रुपये रक्कम केंद्र सरकारच्या मार्फत देण्यात येणार आहे. परंतु या डंका मशीन साठी सुद्धा 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या बहिणी 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना डंका मशीन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 3 पात्रतांपैकी पहिले पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि जर तुम्ही अपंग असाल, निराधार असाल, विधवा असाल, रेशनधारक असाल तर तुम्हाला याच्यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. सोबतच तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे तरच तुम्हाला या डंका मशीन योजना या योजनेच्या माध्यमातून 52,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. त्यानंतर तुम्ही डंका मशीन सुद्धा खरेदी करायची आहे. म्हणजे ज्या ज्या बहिणींना शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल, डंका मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे. सोबत
सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी तिसरी योजना आलेली आहे तर ती तिसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी. बघा, महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून ही योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला 20,000 रुपये रक्कम मोफत पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. परंतु या पिठाची गिरणीसाठी सुद्धा 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहे. ज्या ज्या बहिणी 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना या पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, पिठाची गिरणीसाठी 3 पात्रता आहेत. याच्यामध्ये जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे आणि तिसरी पात्रता म्हणजे घरामधील सदस्य नोकरीमध्ये कामगार नसावा, पेन्शनधारक सुद्धा नसायला पाहिजे. ज्या ज्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना या गिरणी योजनेचा लाभ घेता येणार आहे. परंतु या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी काही कागदपत्रे तुमच्याकडे सुद्धा असायला पाहिजे. त्याच्यामध्ये जे पहिलं कागदपत्र आहे तर ते पहिलं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे. बघा, ही पहिली कागदपत्रे असायला पाहिजे. सोबतच तुम्ही जर अपंग असाल, निराधार असाल, विधवा असाल किंवा तुम्ही रेशनधारक असाल तर तुमच्याकडे त्याचं प्रमाणपत्र सुद्धा असायला पाहिजे. आणि तिसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात याचा पुरावा म्हणून तुमच्या गावामधील पोलीस पाटील असेल किंवा सरपंच असेल यांच्या नावाने दाखला सुद्धा असायला पाहिजे. सोबतच जे चौथी योजना आलेली आहे तर ती चौथी योजना म्हणजे सौर चूल योजना. बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सूर्यप्रकाशावरती चालणारी चूल म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ज्याप्रमाणे शेतकरी बांधवांना सोलर पंप दिलेला आहे म्हणजेच त्या सोलरवरती तो पंप सुद्धा चालत असतो, त्या दृष्टिकोनातून लाडक्या बहिणींना सौर चूल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. परंतु या सौर चूल योजनेसाठी तुम्हाला इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड या वेबसाईट वरती जाऊन अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या लाडक्या बहिणी या सौर चूल योजनेचा अर्ज करणार आहेत त्यांनाच याचा लाभ देण्यात येणार आहे. बघा, ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना या 4 योजनांचा लाभ घेता येईल. परंतु जर तुम्ही 4 पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा 4 पात्रता सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये जे पहिली पात्रता आहे ती पहिली पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न या 2025 चालू वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. दुसरी पात्रता म्हणजे घरामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, पेन्शनधारक सुद्धा नसायला पाहिजे. सोबतच जे तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही लाडक्या बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावे. आणि चौथी पात्रता म्हणजे घरामधील कोणताही सदस्य सरकारी टॅक्स, खासगी टॅक्स भरत नसावा, 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे तरच तुम्हाला या 4 योजनांचा लाभ घेता येईल. परंतु जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला या योजनांचा लाभ घेता येणार नाही. परंतु लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत. म्हणजेच आज 20 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. सोबतच ज्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल त्यांना पुढचा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे. म्हणजेच आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, आज 20 जिल्ह्यांमध्ये, उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. त्यामुळे आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या. 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे शहर, दुसरा जिल्हा म्हणजे रायगड, तिसरा जिल्हा मुंबई शहर, चौथा जिल्हा मुंबई उपनगर, 5वा जिल्हा पालघर, 6वा जिल्हा ठाणे, 7वा जिल्हा अहिल्यानगर, 8वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 9वा जिल्हा जालना, 10वा जिल्हा परभणी, 11वा जिल्हा हिंगोली, 12वा जिल्हा नांदेड, 13वा जिल्हा बीड, 14वा जिल्हा लातूर, 15वा जिल्हा धाराशिव, 16वा जिल्हा सांगली, 17वा जिल्हा सातारा, 18वा जिल्हा रत्नागिरी, सोबतच 19वा जिल्हा सिंधुदुर्ग आणि 20वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा. म्हणजेच आज या
या वेस्ट जिल्ह्यामधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत, परंतु उद्याच्या 8 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, तर ते उद्याचे 8 जिल्हे सुद्धा बघून घ्या. बघा, उद्या पहिला जिल्हा गडचिरोली, दुसरा जिल्हा गोंदिया, तिसरा जिल्हा भंडारा, चौथा जिल्हा नागपूर, पाचवा जिल्हा चंद्रपूर, 6वा जिल्हा वर्धा, 7वा जिल्हा यवतमाळ, 8वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा. म्हणजे उद्या 8 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. आणि परवा दिवशी ज्या 8 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, तर ते परवा दिवशीचे 8 जिल्हे सुद्धा लगेच बघू. बघा, परवा दिवशी पहिला जिल्हा सोलापूर, दुसरा जिल्हा वाशिम, तिसरा जिल्हा अकोला, चौथा जिल्हा बुलढाणा, 5वा जिल्हा जळगाव, 6वा जिल्हा नंदुरबार, 7वा जिल्हा धुळे आणि 8वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा. म्हणजे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ज्या बहिणींना शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा असेल, पिठाची गिरणी, सौर चूल योजना असेल, सोलर पंप असेल, यांसारख्या योजनांचा अर्ज करायचा असेल, तर त्या लाडक्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाव्यात, तरच तुम्हाला या योजनांचा लाभ घेता येणार आहे. परंतु ज्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना या योजनांचा लाभ घेता येणार नाही. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालिका सहकार्य मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली आहे. तर त्या बैठकीमधून आज निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. सोबतच ज्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत असतील, ज्या बहिणींच्या घरामध्ये गॅस असेल, ज्या बहिणीने गॅस कनेक्शन नावावरती केलेलं असेल, त्याच बहिणींना आज गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच एकंदरीत लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता मिळालेला होता. त्यानंतर आता परत एकदा दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहे. परंतु काही लाडक्या बहिणींना फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला आहे. त्या बहिणींना अजून गॅस कनेक्शनचे पैसे मे महिन्याचा हप्ता आलेला नाही. म्हणजेच तुम्हाला जर मे महिन्याचा 11वा हप्ता आलेला नसेल तर तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकेसोबत लिंक केलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आरबीआय बँकेकडून महाराष्ट्र राज्यामधील 9 बँका कायमच्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सोबतच महाराष्ट्र राज्यामधील काही बँकांचं विलीनीकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये खातं खोलेलं असेल तर त्या बँकेमध्ये 100% पैसे येणार आहेत. परंतु त्या बँकेसोबत आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे. ज्या बहिणी बँकेसोबत आधार कार्ड लिंक करतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणी आधार कार्ड बँकेसोबत लिंक करणार नाहीत त्यांना पैसे येणार नाहीत. त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. कारण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये आज डीबीटीच्या माध्यमातून पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या पहिल्यांदाच ऐकलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी डीबीटीचं बटन सुद्धा दाबलेलं होतं. म्हणजेच पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. पात्र बहिणींना आज सकाळी पैसे येतील, दुपारी पैसे येतील आणि संध्याकाळी सुद्धा हे पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. परंतु ज्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे येणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.